श्रोते हो, आज मी तुमच्यासाठी एक सुंदरशी कथा घेऊन आहे, जिचं नाव आहे विधवा, फेरा नशिबाचा. देवा, आता मी काय करू? असं कसं झालं? अरे माझ्या पोराला उचलायच्या आधी मला काय नाही उचललं रे? देवा, अरे बोल की र. कुठली पापं केली होती आम्ही नवरा बायकोंनी, म्हणून आम्हाला हा असा दिवस दाखवलास तू? भगवंता, आता आम्हाला पण बोलवून घे रे तुझ्याकडे. मला माझ्या बाबूशिवाय जगायचं नाही आहे. माझा पोरगा, माझा एकुलता एक पोरगा गेला. खाल्ला त्याला या पांढऱ्या पालीनं, खाल्ला. रुपयाचं एक औषध देखील त्याला माहीत नव्हतं कधी. किती खुश होता तो. मनासारखं लग्न झालं म्हणून, आणि लग्नाला 2 महिने झाले की नाही या अवधसाने स्वतःच्या नवऱ्याला गिळलं. प्रीतम, अरे बोल की र काहीतरी. आई आई हाक मारून तोंड दुखत नव्हतं ना तुझं? आता मार की र, हाक मार की र. माझं कान तरसलंय तुझा आवाज ऐकायला. बोल की र बाळ, एकदा तरी बोल. प्रीतम. एका घरात शोकसभा सुरू होती. अख्ख्या घरावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं, कारण घरातला तरणा ताठा मुलगा अचानक अटॅक येऊन मृत्युमुखी पडला होता. आज 21 ऑगस्ट आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी म्हणजे जूनच्या 20 तारखेला त्याचं लग्न झालं होतं. मुलगी खूप सुंदर आणि सुशील होती. मुलगासुद्धा उच्च शिक्षित होता, म्हणून तर चांगल्या श्रीमंत घरातली मुलगी त्याला बायको म्हणून लाभली. पण म्हणतात ना, नशिबाचा फेरा कुणाला चुकलाय का? आज सकाळीच अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि तो खाली कोसळला. अटॅक इतका तीव्र होता की हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. आज त्याचं प्रेत त्याच्या घरी आलं होतं. आईवडिलांचा एकुलता एक, 2 मुलींच्या पाठीवर झालेला लाडाचा हा मुलगा, पण वयाच्या 28व्या वर्षीच त्याला आपल्या प्रिय आईवडिलांना आणि प्रिय पत्नीला मनात इच्छा नसतानासुद्धा सोडून जावं लागलं. अगं बास कर, किती रडशील. आपण मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल म्हणून हा दिवस दाखवला आहे त्या देवाने आपल्याला. शांत हो तू. मुलगा तर लगेच सोडून, पण आता तू मला तरी साथ दे. आता फक्त आपणच आहोत एकमेकांना शेवटपर्यंत. संजय रडत रडत प्रीतमच्या आईला म्हणत होता. आपण पाप नाही केलं. ही अवदासा माझ्या पोराच्या गळ्यात बांधली तुम्ही, म्हणून माझा मुलगा आपल्या सगळ्यांना सोडून गेला. मी म्हणत होते या मुलीसोबत आपल्या प्रीतमचं लग्न नको करायला, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. जन्माला येताच या चांडाळणीनं तिच्या आईला खाल्लं आणि लग्न होताच आपल्या नवऱ्याला खाल्लं या अवदेसीने. माझं पोरगा, माझा बाबू गेलाय. कुठं शोधू मी आता त्याला? ये की र बाबू, परत ये की र बाळ. माझं बाळ ये ना रे. प्रीतमची आई स्वतःची छाती बडवत, तोंडावर चापट्या मारून घेत रडत बडबडत होती. प्रीतमचं प्रेत उचलायला आता भावकीतले सगळे लोक पुढे आले. 4-5 तास उलटून गेले होते. जवळचे लांबचे सगळे पाहुणे जमा झाले होते. जास्त वेळ प्रेत ठेवणं पण चांगली गोष्ट नसते. मगापासून एका मूर्तीप्रमाणे बसलेली प्रीतमची बायको, प्रीतमला उचलायला माणसं येताच वाऱ्याच्या वेगाने पुढे निघाली. थांबा, कुणी हात लावायचं नाही माझ्या नवऱ्याला. कुणी त्यांना घेऊन जायचं नाही. दूर व्हा त्यांच्यापासून, बाजूला व्हा. मी नाही त्यांना कुठे जाऊ देणार. अहो तुम्ही सांगा ना या सगळ्यांना. मला तुम्ही हवे आहात. मी कशी राहणार तुमच्याशिवाय? सांगा ना. तुम्ही या सगळ्यांनी मला वाळीत टाकलं आहे. मला इथं करमत नाही तुमच्याशिवाय. लांब व्हायचं नाही तुमच्याशिवाय. नवऱ्यापासून एकदम लांब मला तुम्ही वचन दिलं होतं, मी आयुष्यभर तुझी साथ देईन म्हणून. आता माझ्याजवळ यांना थांबवायलाच लागेल तुम्हाला. मी कुणाचं काही ऐकणार नाही. प्रीतमला कुठेही जाऊ देणार नाही आणि ते सुद्धा मला सोडून कुठेही जाणार नाहीत. समजलं तुम्हाला? दूर व्हा तुम्ही सगळे, त्यांच्यापासून दूर व्हा. मी नाही जाऊ देणार. प्रीतम तुम्हाला कुठेही नाही जाऊ देणार. त्या मुलीने प्रीतमच्या बॉडीला घट्ट पकडून ठेवलं होतं. 18-19 वर्षाची एक गोरीपाण, देखणी, उंच मुलगी, केसांची लांब सडक वेणी घातलेली,
गळ्यात मंगळसूत्र घातलेली, हातात भरपूर प्लेन हिरव्या बांगड्या आणि मध्ये मध्ये सोन्याच्या बांगड्या घातलेला एक चुडा तिच्या हातात होता. कमनीय बांध्याची प्रीतमची बायको कीर्ती सगळ्यांना म्हणाली. अगदी बघणाऱ्यांचं डोकं सुन्न पडेल असं समोरचं दृश्य दिसत होतं. एवढी निरागस सुंदर बायको होती त्याची, पण आज सगळं भकास वाटत होतं. अख्ख्या गावाला प्रीतमच्या आईवडिलांची आणि प्रीतमच्या बायकोची काळजी वाटत होती. त्यात प्रीतमच्या आईवडिलांनी त्यांचं आयुष्य जगून घेतलं होतं, पण ती 19 वर्षाची प्रीतमची बायको, तिचं पुढं काय होणार हाच प्रश्न सगळ्यांना पडत होता. प्रीतमला उचलायला आले लोक त्याची बायको मध्ये पडल्याने बाजूला झाले आणि गावातले 4-5 बायका पुढं आल्या आणि त्यांनी प्रीतमच्या बायकोला दोन्ही दंडाला पकडून प्रीतमपासून बाजूला करायचा प्रयत्न करू लागल्या. सोडा मला, सोडा म्हणते ना, सोडा. मी तुमच्या पुढे हात जोडते, पाया पडते. मला माझ्या नवऱ्यापासून बाजूला नका करू. सोडा मला, सोडा. प्रीतम, मला सोडून जाऊ नका प्रीतम. त्या 4-5 बायकांनी तिला प्रीतमपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. कीर्ती कुणाचंच ऐकत नव्हती. एवढ्या बायका तिला ओढत होत्या तरी ती पुन्हा पुन्हा प्रीतमकडे झेपावत होती. पण शेवटी त्या बायकांना यश आलं तिला तिच्या नवऱ्यापासून बाजूला करायला. कीर्तीला प्रीतमपासून दूर करताच गावातल्या इतर लोकांनी प्रीतमचं प्रेत स्मशानात नेण्याची तयारी केली. सोडा, सोडा मला, प्लीज सोडा. मी तुमच्या पाया पडते. मला जाऊ द्या माझ्या नवऱ्याकडे. ते मला सोडून जातील. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मला सोडा, मला जाऊ द्या. मी मरून जाईन हो. सोडा मला. प्रीतम, तुम्ही तरी ऐका माझं. नका सोडू जाऊ मला. प्लीज प्रीतम, नका सोडून जाऊ. प्रीतमची बायको रडत रडत त्या बायकांच्या हातातून आपले दोन्ही हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या 4-5 बायकांनी ताकदीसमोर तिची ताकद कमी पडत होती. प्रीतमला तिरडीवर बसवताच त्याच्या आईवडिलांनी, बहिणींनी आणि त्याच्या बायकोनं हंबरडा फोडला. सगळे रडायला लागले. अख्खं गाव त्याच्या जाण्यावर हळहळत. कधी कधी नियती काही गोष्टीत इतकी क्रूर का वागते तेच समजत नाही. सगळा गाव आणि प्रीतमच्या घरातले नदीवरील स्मशानात पोहोचले. त्याच्या वडिलांनी प्रीतमला अग्नी दिली. ज्या वडिलांचा सगळा विधी स्वतःच्या मुलाच्या हातून व्हायला पाहिजे होता, आज तेच वडील आपल्या तरुण मुलाचा विधी स्वतः करत होते. आपल्या मुलाचं मरण पाहताना सारखी माणसाच्या आयुष्यातली दुसरी मोठी यातना नाही, ती अख्ख्या जगात कुठेच नाही शोधून सापडत. प्रीतमच्या बायकोला नदीवरील घाटावर आणण्यात आले आणि बाजूच्या दगडावर तिच्या हातातील लग्नाचा तो हिरवा चुडा अगदी निर्दयीपणे फोडण्यात आला. ये दीदी, आपण तुझा व्हिडिओ काढायचा आहे. तुला चुडा भरताना आपण छान चुडासुद्धा सजवूया. कीर्तीच्या छोट्या छोट्या बहिणींनी कीर्तीचा चुडा भरतानाचा छान व्हिडिओ काढला होता. त्याला साजेसं असं गाणंसुद्धा ठेवलं होतं. चुडासुद्धा किती छान सजवला होता. पण काय माहीत 2 महिन्यातच तो चुडा अशा पद्धतीने उतरवावा लागेल. एका बाईने तिच्या कपाळावरचं कुंकूचा मरवट भरलं आणि काहीतरी विधी करून तिच्या कपाळावरील सगळंच्या सगळं कुंकू पुसून टाकण्यात आलं. हृदय तर तेव्हा पिळवटून निघालं जेव्हा तिच्या बोटातील जोडवी काढण्यात आली आणि ती काढताना त्या बायकांनी तिच्या बोटात रुतलेले जोडवे काढताना अख्खं बोट रक्तभंबाळ करून टाकलं. पण आज कीर्तीला त्याचं काही वाटत नव्हतं, कारण तिच्या हृदयातूनच आज रक्ताचे पाट वाहत होते. मग शरीरावरील जखमांची कायच कथा. तिचं बोट आज तुटून जरी निघालं असतं तरी तिला काहीही फरक पडणार नव्हतं. हातातील चुडा फोडून टाकला, गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकलं, कपाळ पूर्णपणे कोरं केलं, अंगावरील एकही आभूषण ठेवलं नाही. तिच्या त्या बायकांनी उभ्या पंचक्रोशीत तिच्यासारखी दिसायला सुंदर मुलगी नव्हती, पण आज ती इतकी भयानक दिसत होती की तिच्या रूपाकडं बघून एखाद्याला भीती वाटेल. स्मशानातील सगळे विधी उरकून गावकरी आणि प्रीतमच्या घरचे सगळे घरी परतले. गावातला प्रत्येक जण दुःखात होता. प्रत्येकाला मिनिटाला प्रीतमची आठवण येत होती.
असं वाटत होतं तो इथेच कुठेतरी गेलाय आणि लगेच आई आई कीर्ती कीर्ती करत माघारी येईल आणि क्षणात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख गायब होईल. पण असं होणारच नव्हतं. गेलेला काळ आणि काळाआड दडलेला माणूस कधीच माघारी येत नाही. वंदना, अगं काहीतरी खाऊन घे ग. जर तू काही खाल्लं नाहीस तर कसं होईल? आता तुलाच हे सगळं सांभाळायचं आहे. गेले 3 दिवस तुम्ही कुणीही काही खाल्लेलं नाही आहे. 2 घास कसे तरी पोटात ढकल. तू खाल्लंस तर कीर्ती आणि संजय भाऊसुद्धा थोडं खाऊन घेतील. वंदनाच्या शेजारी राहणारी एक बाई वंदनाला खाऊ घालण्याचा खूप प्रयत्न करत होती. आज 3 दिवस झाले होते प्रीतमला जाऊन, पण कोणीही एक घास खाल्ला नव्हता. असंच जर राहिलं तर जीवावर बेतायला सगळ्यांच्या वेळ लागणार नाही. त्यामुळे आजूबाजूचे लोक त्यांना सांभाळण्याचा सावरण्याचा प्रयत्न करत होते. नाही, माझ्या प्रीतमला बोलवा, मी तो आल्यावरच काहीतरी खाईन, नाहीतर अशीच उपाशी मरून जाईन, पण अन्नाचा एक घास पण तोंडाला लावणार नाही. वंदना म्हणजेच प्रीतमची आई रडत रडत बोलत होती. प्रीतम या जगात नाही हे बुद्धी सांगत होती, पण तिचं मन हे सगळं मानायला तयार नव्हतं. पण खूप समजूत काढून वंदनाने कुठे 4 घास कसेबसे खाल्ले. आज प्रीतमची राख सावडायची. कीर्तीचे वडील, तिचा भाऊ, भावाची बायको सगळे प्रीतमच्याच घरी थांबले होते. तिला कुणी उलटसुलट बोलू नये, तिची काळजी घेता यावी म्हणून पुढचे 13 दिवस सगळे तिथेच थांबणार होते. प्रीतमचा सगळा विधी उरकल्यावरच ते प्रीतीला आपल्यासोबत घेऊन जायचं असं तिच्या वडिलांनी ठरवलं होतं. सगळे पाहुणे प्रीतमची राख सावडायला आले होते, पण आता पाहुण्यात वेगळी कुजबूज चालली होती. विषय होता कीर्तीचा पुढं काय होणार. अक्का, आता माझ्या भाच्याची राख सावडली. आपण सगळे लय दुःखात आहोत, पण शेवटी कधी ना कधी हा विषय निघणारच होता. म्हणून तुला एक विषय बोलतो. वंदनाचा भाऊ वंदनाला म्हणाला. कुठला विषय? तुझ्या सुनेचा अक्का. तिचा काय विषय घ्यायचा आहे? माझ्या सोन्यासारख्या पोराला खाल्लं ह्याने. आणि आता या अवदेसईला घरात ठेवून घरात काय हाय नाही तेवढ्या घराला सुरुंग लावून टाकू काय? उद्याच्या उद्या नाही त्या पोरीला मी घरातून फरफटत वडत बाहेर काढीन ना, तर नाव लावणार नाही वंदना पवार म्हणून. कीर्तीचं नाव निघताच वंदनाच्या डोळ्यात अंगारा फुललेला होता. दुःखाने माखलेला चेहरा एका क्षणात रागात परिवर्तित झाला होता. काही दिवसांपूर्वी जी कीर्ती वंदनाची सर्व गुणसंपन्न सून होती, आज तिचं कीर्ती प्रीतम गेल्यानंतर अवदसा म्हणून उच्चार करत होती. कीर्तीच्या वडिलांनी पण कीर्तीला 4 घास खाऊ घातले. अगदीच काही खाल्लं नाही तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ येईल म्हणून मग तिलासुद्धा बळजबरीनं थोडं थोडं खाऊ घातलं. कीर्तीला तर कशाचंच भान नव्हतं. ना नीट रडायला येत होतं, ना स्वतःचं दुःख व्यक्त करायला येत होतं. चौफेर फक्त आणि फक्त प्रीतमच आठवत होता तिला. लग्न झाल्यापासून या 2 महिन्यात खूप प्रेम दिलं होतं प्रीतमने तिला. त्याचबरोबर वंदना आणि संजयसुद्धा तिच्यावर प्रेम करत होते. लाडाची सून म्हणून गावभर मिरवत होते. तिला फुलासारखं जपत होते. पण एक काळा दिवस तिच्या आयुष्यात आला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. देवाने कोणत्या चुकीची इतकी कठोर शिक्षा तिला दिली आहे काय माहीत. कालच राख सावडून आलेले सगळे पाहुणे निघून गेले. आता घरात मोजकेच पाहुणे राहिले होते. कीर्ती तिच्या रूममध्ये होती. शेजारी तिचे बाबा, भाऊ, वहिनी यापैकी कुणीच नव्हतं. तेवढ्यात वंदना तिच्याजवळ आली. कीर्ती, वंदनाने हाक मारली. आई, आई प्रीतम कुठे गेले हो आपल्याला सोडून? ते माघारी का येत नाही आहेत आई? मला प्रीतमकडे जायचं आहे. आई, मला प्रीतम हवे आहेत. कीर्ती वंदनाच्या गळ्यात पडून रडायला लागली, पण वंदनाने तिला जबरदस्तीने स्वतःपासून दूर केलं. हे बघ, माझा मुलगा तर गेलाय, पण आता तू सुद्धा इथं राहायचं नाहीस. निघून जा तू इथून, माझ्या घरातून. अजिबात इथं थांबू नकोस. तुझ्या बापाला मी स्वतः सांगते,
तुला इथून घेऊन जायला. मला जास्त बोलायला लावू नकोस. आणि तमाशा करायचा तर मला अजिबात आवड नाही आहे आणि तू मला तमाशा करायला लावू नकोस. शांतपणे आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा. पुन्हा कधीही माघारी न येण्यासाठी, जसा माझा प्रीतम निघून गेलाय. बोलता बोलता वंदनाला हुंदका अनावर झाला आणि वंदनाने आपल्या साडीचा पदर तोंडाला लावला. पण वंदनाचे शब्द ऐकून कीर्तीला खूप आश्चर्य वाटलं, कारण ती तर त्यांची सून होती. प्रीतमच्या माघारी त्यांचा आधार होती आणि असे कसे ते तिला या घरातून जा म्हणू शकत होते माहीत नाही. नाही आई, मी या घराला सोडून, तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मी सून आहे आई तुमची. तुम्ही माझ्यासोबत असं कसं नातं तोडू शकता? आज प्रीतम नाही आहेत आई आपल्यात, त्यामुळे तुम्ही, बाबा आणि मी, आपल्या तिघांनीच एकत्र राहायचं आहे, एकमेकांचा आधार बनून. कीर्ती वंदनाचे दोन्ही हात धरून सांगत होती, तिला समजावत होती. आम्हाला गरज नाही आहे तुझ्या आधाराची. माझा पोरगा गेला आणि त्याच्याबरोबर तुझं आणि आमचा एक संबंध तुटला. आज तू माझी कोणीही नाहीस. तुझा तू बिस्तरा उचल आणि निघायचं बघ. आमच्या घरात तुला थारा नाही. नीट सांगते, नीट ऐक. उगी सगळ्या गावापुढं मला तमाशा करायला लावू नकोस. वंदनाने कडक शब्दात कीर्तीला सुनावलं आणि निघून गेली. वंदनाचे शब्द ऐकून कीर्ती सुन्न झाली. हीच ती सासू का, जी प्रत्येकाला सांगायची कीर्ती माझी सून नाही, लेक आहे म्हणून? हेच का ते सासर का ज्या उंबऱ्यात पहिलं पाऊल टाकताच सासरे म्हणाले, आजपासून हे तुझं सासर नाही तर दुसरं माहेर आहे. आणि आज अचानक हे सगळं असं कसं म्हणू शकतात की तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही म्हणून? जितका मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता, तेवढाच मोठा दुःखाचा डोंगर माझ्यावर सुद्धा कोसळला आहे. त्यांचा मुलगा गेलाय तर माझा सुद्धा नवरा गेलाय. मी सुद्धा विधवा झाली आहे. मग लेक म्हणून माझं दुःख नाही का समजू शकत कोणी? का असं होतंय सगळं? कीर्ती धाय मोगसून रडायला लागली. 19 वर्षाची कीर्ती अजूनही इतकी समजदार झाली नव्हती. समोरच्याच्या मनाचा कावा तिला ओळखायला येईल. ही दुनिया मतलबी आहे. इथे प्रेमसुद्धा स्वार्थी असतं. जर तुमच्याकडून त्यांना काही मिळणार असेल तर ते तुमच्यावर सुखाच्या फुलांची उधळण करतील. पण जर तुमच्याकडून समोरच्याला काही फायदा होणार नसेल तर मात्र ते तुम्हाला नजरेसमोरसुद्धा सहन करत नाहीत. पण हे सगळं समजण्याइतका कीर्तीला माणसांचा अनुभवच नव्हता. कीर्ती, काय झालं बेटा? अचानक तू इतकी हायपर का झाली आहेस? कीर्तीचे बाबा रूममध्ये आले तर कीर्ती जोरजोरात रडायला लागली. तिची अवस्था बघून तिच्या बाबांच्या काळजात धस्स झालं. बाबा, मला इथंच याच घरात राहायचं आहे. प्रीतम गेले म्हणून काय झालं बाबा? मी त्यांची विधवा म्हणून इथे राहीन. नवरा नसेल तर बायकोला किंमत नसते का? तिच्या नवऱ्याच्या फक्त घरावर सुद्धा अधिकार राहत नाही का? बोला ना बाबा. नाही, प्रीतम शेवटच्या क्षणी म्हणाले होते, आई बाबांचा सांभाळ कर. माझा हातात हात घेऊन त्यांनी मला सांगितलं होतं. खूप विश्वास होता त्यांचा माझ्यावर बाबा, आणि मी त्यांचा विश्वास मोडला तर ते काय म्हणतील? आई बाबांना सोडून गेले तर त्यांना काय वाटेल? एक बायको म्हणून मी त्यांच्या कर्तव्यात फेल ठरेन. कुणी काहीही म्हटलं तरी मी इथून कुठेही जाणार नाही, कधीच नाही. कीर्ती एकदम निर्धारपणे म्हणाली. पण तिचा निर्धार किती काळ टिकणार होता हे तिच्या वडिलांनाच चांगलं माहीत होतं. आताची वेळ तिला काहीही समजवण्याची नव्हती, म्हणून तिचे बाबा गप्प बसले. काय झालं? बोललीस का काही तिला? वंदनाचा भाऊ वंदनाला म्हणाला. हो, आत्ताच सांगून आली. आता तिच्या बापासोबत तर बोलतेच. माझ्या पोराचं कार्य करायला त्याचं आई बाप समर्थ आहेत. या अवदसेची काय पण गरज नाही आहे आता आम्हाला. अगं अक्का, मग वाट कशाची बघतेस? जा, तिच्या बापाला पण बोल. गेली तर आजच जाईल ती ब्याध आपल्या घरातनं.
आणि तसं बी इथं राहून प्रीतमची बायको या अधिकारानं तुझ्या जमिनीत, घरात आणि सोन्या नाण्यात तिनं हिस्सा मागितला तर काय करशील ग? तशी वंदना चमकून तिच्या भावाकडे बघायला लागली. माझ्या तर हे लक्षातच नाही आलं की र. आणि मग मी पण तुला तेच म्हणतोय, तुझ्या सुनेच्या नावानं 17 फाटं फोडण्यापेक्षा लागलीच तिला या घरातनं हाकलून लाव. तुझ्या लेकाला काही मिळालं नाही ती नाही, कमीत कमी आता जे काही आहे ते तुझ्या दोन्ही लेकींना आणि तुला राहू दे तरी. आता कोण आहे त्यांच्याशिवाय तुला? बरोबर बोलतोयस तू. माझा ल्योक गिळला, आता इथं राहून माझी प्रॉपर्टी हडप करायला बसली आहे. पण मी तिचा मनसुबा कधीच सफल होऊ द्यायची नाही. जा, तिच्या बापाला माझ्याकडं बोलवून आण. आजच्या आज तिला घरातनं जायला लावते मी. पुढे कीर्तीचं काय होईल हे समजण्यासाठी ऐकत रहा विधवा फेरा नशिबाचा.